नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. पुणे कोथरूड येथे पौड रोडवर मध्यधुंद अवस्थेत टेम्पो चालकाने 7 ते 8 वाहनांना चिरडले. दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी पुणे शहरातील कोथरूड भागामध्ये पौड रोडवर टेम्पो चालक करिश्मा सोसायटीच्या बाजूने सावरकर कुलाच्या दिशेने मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवत 4 ते 5 वाहनांना धडक दिली. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. गीतांजली आमराळे असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून श्रीकांत आमराळे हे जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर टेम्पो चालक आशिष पवारला वाहनामधून उतरून नागरिकांनी चोप दिला. पोलिसांच्या स्वाधीन केलेला असून या घटनेत टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आलं आहे. 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. टेम्पो चालक आशिष पवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी DCP संभाजी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. काय झालं, कसं झालं? काल संध्याकाळी आपल्याकडे करी रोडला 9:15 वाजता एक आशिष पवार हा टेम्पो चालक आहे. हा टेम्पो घेऊन करी रोडनी पोटफाट्याकडे येत असताना त्या ठिकाणी एकूण 4 वाहनांना त्यांनी मागून धडक दिल्यामुळे या ठिकाणी 2 गंभीर जखमी आहेत आणि तिसरी जी व्यक्ती आहे गीतांजली आंबराळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मृत्यू झाला या अपघातामध्ये. यातले 2 जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण 2 मोटरसायकलला, एक I10 आणि एक रिक्षा असं एकूण 4 वाहनांना या मागून टेम्पो चालकाने धडक दिल्यामुळे तो अपघात घडलेला आहे. या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे. त्याची मेडिकल केलेली आहे आणि कंटेनर होमिसाइड किंवा सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे. यातील टेम्पो चालक हा दारूच्या अंमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे. परंतु याच्यामधले जे शॅम्पल्स आहेत, ब्लड शॅम्पल्स, ते आपण CA साठी पाठवत आहोत. सर, एकूण किती गाड्या आहेत आणि इतर जखमींची संख्या किती? आणि याच्यामध्ये एकूण 2 मोटरसायकल आहेत, एक I10 कार आहे आणि एक रिक्षा आहे. याच्यामध्ये 2 आता अजून जखमी आहे. याच्यामध्ये यातली जे मयत आहे त्यांचे पती सुद्धा ऍडमिट आहेत आणि दुसरी एक व्यक्ती याच्यामध्ये जखमी आहे. सर, प्रायमा फेसी असं दिसतंय का की ज्या ठिकाणाहून तो टेम्पोवाला गेला त्या ठिकाणी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नंतर ताब्यात घेतलं आणि पोलिसांना दिलं, अशी काही माहिती आहे? पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. गणपती मंडळाचे पण त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. पब्लिक, सिव्हिलियन्स आणि पोलीस या दोघांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि नंतर पोलीस स्टेशन आणून त्याची पुढची कारवाई पोलिसांनी केली. सेक्शन्स काय घेतले याच्यामध्ये? आपण 105 BNS आणि बाकी जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ते अपघाताचे पण याच्यात लावलेले आहेत. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल आडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.